छत्रपती संभाजीनगरमधील खावड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूच्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. सुरुवातीला या प्रकरणी चर्चा आयफोनच्या मागणीभोवती सुरू झाली. मात्र आता कुणालच्या मावशीने केलेल्या दाव्यामुळे या संपूर्ण घटनेकडे पाहण्याची दिशाच बदलली आहे. कुणालला जीवन संपवायचं नव्हतं, तर आपल्या आई वडिलांना पुन्हा एकत्र करण्यासाठी तो खावड्या डोंगरावर गेला होता, असा दावा त्यांच्या मावशी कल्याणी परडे यांनी केला आहे. मात्र नेमकं त्या दिवशी काय घडलं हे अद्याप तपासातून स्पष्ट व्हायचं आहे. कुणाल चांदगुडे यांची आई संगीता आणि वडील मुरलीधर यांच्या मृत्यूने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेमागचं कारण काय होतं याबाबत नेमक्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. कुणालला महागडा आयफोन हवा होता अशी माहिती चर्चेत आली होती. त्यामुळे मोबाईलच्या हट्टामुळे दुर्दैवी घटना घडली असा प्रश्न उपस्थित होत होता. पण कुणालच्या मावशींनी या चर्चेला वेगळं वळण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार कुणाल अभ्यासू आणि क्लाससाठी आयफोनची गरज होती. कुटुंबाने त्याला मोबाईल घेऊन दिला होता, त्यामुळे केवळ आयफोन न मिळाल्यामुळे त्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं हे मान्य करता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मावशीने कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीबाबतही वेगळं चित्र मांडलं. कुणालचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करत होते, मात्र कुटुंबाकडे शेती होती आणि उत्पन्नाचं साधनही होतं. पण या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दावा तो कुणालच्या मनस्थितीबाबत. कल्याणी परडे यांच्या म्हणण्यानुसार कुणालला आपल्या वडिलांची खूप आठवण येत होती. आई वडिलांमध्ये निर्माण झालेला दुरावा त्याला अस्वस्थ करत होता. आपले वडील पुन्हा आपल्याजवळ यावेत अशी त्याची इच्छा होती. घटनेच्या काही दिवसाआधी कुणाल आणि त्यांच्या वडिलांचं फोनवर बोलणं झालं होतं, असंही त्यांच्या मावशीने सांगितलं. या संभाषणात कुणालने वडिलांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.